नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहर मनपा निवडणुकीच्या शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस आघाडीला सर्वाधिक 36 जागा मिळाल्या आहेत. भाजपा 12 जागावर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सुद्धा 11 जागा मिळालेल्या आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात शुक्रवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणी अतिशय संथ गतीने सुरू असल्याने निकाल देण्यास उशीर लागतोय. दुपारी 2:45 वाजता हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना उभाट्याला 25, काँग्रेस 12, भारतीय जनता पार्टी 12, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष 11, यशवंत सेना 1 आणि 4 अपक्ष उमेदवारांनी बाजी मागे मारत प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 15 मधील निकालावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यामुळे या प्रभागाची फेरमतमोजणी सुरू करण्यात आली होती. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या अक्षय देशमुख, अतुल सरोदे, नदीम इनामदार, बबलू घागरमाळे, माजी महापौर मीनाताई वरपुडकर, बबलू टाक, रितेश जैन, माजोलाला, आकाश लहाने, कलीम बोस आदी दिग्गज उमेदवार निवडून आले आहेत. प्राप्त निकालानुसार पक्षांना मिळालेल्या जागा उद्धव सेनेला 25, भाजप 12, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 11, यशवंत सेना 1 आणि अपक्ष 4 अशा प्रकारे आहेत. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. सय्यद कादर भाई आहेत आणि त्यांचे सय्यद कादर भाई यांचे बंधू या ठिकाणी बहुमताने आणि त्यांचा पॅनल निवडून आलेला आहे. आपल्यासोबत सय्यद कादर आहेत. काय सांगतात बघूया. प्रभाग नंबर 8 ची जनताने हे दाखवून दिलं की मागील 50 वर्षापासून एक चाललं होतं हिंदू मुस्लिम. प्रभाग नंबर 8 ची जनताने हे दाखवून दिलं की आम्ही फक्त जे लोक विकास करते त्याच्यासोबत आम्ही उभं आहे. और जनता समोर जे गेले होते नुसतं विकासाचे मुद्दे घेऊन गेले होते. हे कॉन्स्टिट्यून्सी इलेक्शन आहे, नाही की जात धर्माचं इलेक्शन आहे. हे नुसतं विकासावर इलेक्शन झालेलं आहे. आम्ही देवाची कृपा आणि सगळे वाडाचे जे सगळी जात धर्माचे लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही हार्दिक त्यांचा शुक्रिया मनापासून धन्यवाद करतो. आज आपला विजय झालेला आहे. जनतेचे काय आभार मानणार आपण? मी प्रभाग नंबर 8 चे जनताचं हे म्हणणं आहे जे विजय आहे नुसतं प्रभाग नंबरच्या जनतानं हे ठरविलं होतं की जे कॅन्डिडेट उभे आहे ते विकासासाठी कार्य करण आणि त्याच्या पाठीचे हे जे विजय आहे विकासाचा विजय आहे. सर, महापौर आपलाच राहणार. आता हे देवाला माहीत आहे की कोणाचा राहणार आहे. आमचाच असा विश्वास आहे की आमची जे काँग्रेस आणि शिवसेना ही लढत होती, युती होती आमची, विश्वास आहे की आमचा महापौर बसेल. धन्यवाद सर. आपल्यासोबत विजय भालेराव आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी श्री सुलोचना मदनराव भालेराव. हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा मिळून धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असून याचं मी स्वागत करतो. आपल्या पाठीमागे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा हात होता, खासदार साहेबांचा हात होता. या सर्वांच्या मेहनतीमुळे आज आपण विजय झालेले आहेत. काय सांग? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खासदार माननीय संजय जाधव साहेब, आमदार साहेब, पदाधिकाऱ्याचा याच्यामध्ये विजयामध्ये सर्वात मोठा सहभाग. वार्ड क्रमांक 8 मधून उभाटा गटाचे 4ही उमेदवार विजय झालेले आहेत आणि आपल्यासोबत साजिद भाई आहेत, त्यांचा सुद्धा विजय झालेला आहे. काय सांगतात आपण त्यांच्याशी? सबसे पहले तो मैं अल्लाह का शुक्र अदा करता हूँ कि अल्लाह ने हमको इस मुकाम पर पहुँचाया, हम चारों को. और हमारी जो लड़ाई थी विकास के मुद्दों पर, लोगों को जो तकलीफ दी गई आज तक और लोगों को जो परेशान किया गया, उनके कामों को अंजाम नहीं दिया गया, हमारी लड़ाई उनसे थी. और वो लड़ाई को हम लोगों के सामने रखा है और उस लड़ाई को साथ में रखते हुए हमने कामयाबी हासिल की. और इंशाअल्लाह हम वार्ड नंबर 8 को नहीं,
हम परभनी को सुधारने की कोशिश करेंगे और इंशाअल्लाह जितने भी लोग ने हमारा साथ दिया, जनता ने, चाहे हमारा कोई भी जाति धर्म का भाई हो, उसका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आप लोग सब मेरे दिल में आ गए। अब ये दिल कभी नहीं मिलेगा। प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेस पार्टीच्या वतीनं नदीमभाई इनामदार यांनी जे निवडणूक चुरशीची ठरवली होती त्यामध्ये त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या 2 सीटा या ठिकाणी दणदणीत विजय झालेला आहे आणि त्यांनी प्रभाग 14 मध्ये जे विकासाचे कामं केले होते त्या कामाची पावती म्हणून आज त्यांचा विजय झालेला आहे। 2 उमेदवार आपल्या सोबत आहेत, काय सांगतात बघूया। काय नाही, सर्वप्रथम मी मतदारांचे आभार मानतो की त्यांना आम्हाला चान्स दिले। दुसरी गोष्ट अशी आहे की थोडे मतांना आमचा एक तिसरा कॅन्डिडेट होता। प्रभाग क्रमांक 14 मध्ये आम्ही 4 कॅन्डिडेट नाही, आम्ही 3 कॅन्डिडेट लढले होते। 3 कॅन्डिडेटपैकी 2 निवडून आले आणि कमी 28 मतांनी ते परवा झाले। त्याच्या आम्हाला दुकानात आम्ही राष्ट्रवादीचं सुपडा साफ केलं होतं प्रभाग क्रमांक 14 मध्ये। क्या कहेंगे सर, आपका विजय होगा? सर ने जो बोले, नदीम भाई ने जो बोले, हमारा भी बोलना वही है। ठीक आहे। 11 मधून काँग्रेसच्या 4ही सीटा विजयी झालेल्या आहेत आणि आपल्यासोबत ते विजयी उमेदवार आहेत। बेलदार काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सबसे पहले तो मैं अल्लाह का शुक्रगुजार हूँ और साथ ही साथ वार्ड की जनता का, क्योंकि उन्होंने पूरी तरह से कांग्रेस का साथ दिया। बेलदार समाज का भी सबसे बड़ा एहसानमंद हूँ कि उन्होंने बताया कि समाज अबरार इलाही के साथ है और पूरा समाज और साथ ही साथ पूरा वार्ड अबरार इलाही के साथ है, मुश्तू खान के साथ है और जो है तो नईम भाई के साथ है और अकबर जागीरदार के साथ है। ये जनता का क्या आभार, क्या मानेंगे जनता? बहुत बहुत शुक्रिया जनता का। मैं तहे दिल से हर एक जो वोटर का जो है तो दिल से शुक्रगुजार हूँ कि उन्होंने हमें इस काबिल समझा और हमें जो वार्ड नंबर 11 से जो चुना कर लाया। अगला महापौर किसका होगा? अब वो तो वक्त ही बताएगा। धन्यवाद। सांगायचं की जनतेनं खूप सर्व प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्हाला निवडून आणलं आणि जनतेचा जे कल होता ते आमच्या साईडनं होता। बाकी सगळे नवीन आले गेले, सगळे गेले। काय जनतेचे आपण काय कशा पद्धतीने आभार मानतो? जनतेचे जेवढे आभार म्हणले तेवढे कमी येतं। धन्यवाद। काय सांगाल आपण? जनतेचे जेवढे आभार मानताल तेवढे कमी येतं। सगळी जनता ही भगवान दादा वाघमारेच्या पाठीशी होती आणि दादाचा वाढ पुऱ्या परभणीत कोणाचा वाढ नाही दादासारखा। भगवान दादा तू आगे बढ़ो। परभणीच्या राजकारणामध्ये भगवान दादा वाघमारे हे नाव फार मोठं आहे। मध्ये उबाटा शिवसेना गटाचे ते उमेदवार असून त्यांच्या सर्वच जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी।